एक जीवनदान सुरुवातीला मिळालं रणजितला, घनश्याम सोनजीकडून जेल सुटला, त्याच्यानंतर 2 क्षेत्ररक्षक एकमेकांच्या समोर आले, कॉल व्यवस्थित पाहायला मिळाला नाही आणि तिथं सुद्धा जीवनदान मिळताना आपल्याला पाहायला मिळालं. मग कदाचित एक क्षेत्ररक्षक दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला म्हणत असेल तुझ्यामुळे झालं, किंवा दुसरा क्षेत्ररक्षक पहिल्या क्षेत्रात भाऊ तुझ्यामुळे झालं. पण एक गोष्ट सांगू, एक गोष्ट सांगेल कि लोग डूबते हैं, लोग जब डूबते हैं तो समुद्र को दोष देते हैं, लोग डूबते हैं तो समुद्र को दोष देते हैं, मंजिल ना मिले तो किस्मत को दोष देते हैं. लोग डूबते हैं तो समुद्र को दोष देते हैं, मंजिल ना मिले तो किस्मत को दोष देते हैं, और खुद तो संभल कर चल नहीं सकते, जब लगती है ठोकर तो पत्थर को दोष देते हैं. शिर्डीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित भव्य शिर्डी प्रीमियर लीग स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महिनाभरापासून युवा शिर्डी ग्रामस्थचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठी मेहनत घेताना दिसून आले. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अनेक जण प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्ष काम करीत आपले योगदान या स्पर्धेसाठी देत होते. प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाल्यानंतर आयोजकांचं नियोजन अतिशय महत्त्वाचं असतं. मात्र क्रिकेट स्पर्धा म्हटली की त्यात रंगत येण्यासाठी सर्वात महत्त्वाचा दुवा असतो तो समालोचन. क्रिकेट स्पर्धेत सामन्यांचे समालोचन करणारा समालोचक दर्दी असला की सामना पाहण्यासाठी नक्कीच गर्दी होते, हे तितकेच खरे. आणि शिर्डी प्रीमियर लीगसाठी गेल्या 5 वर्षांपासून समालोचन कक्षाची प्रमुख जबाबदारी पार पाडणारे कट्टर शिवभक्त, निसीम साईभक्त, शिर्डीशी अतूट नाळ असलेले जुन्नर भूषण, समालोचन क्षेत्रातील बाप माणूस मनोज बेल्हेकर हे अतिशय समर्थपणे पार पाडत आहेत. सामना सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत प्रत्येक चेंडूचा आणि खेळाडूंच्या थरारक खेळाचे अगदी रसभरीत वर्णन करत आपल्या ओघवत्या वाणीने मायबाप प्रेक्षक वर्गाला तब्बल 5-5 तास एकाच जागी खिळवून ठेवण्याचं कौशल्य मनोज बेल्हेकरांनी गेल्या अनेक वर्षांपासून आत्मसात केलं आहे. सामना सुरू असताना सामन्यांच्या परिस्थितीनुसार आपल्या आवाजाला मिश्किल तर कधी गंभीर स्वरूपात बदलत अचानक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसंगांची उदाहरणे देत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. कधी चुका केलेल्या खेळाडूंचे अधिकार वाणीने कान टोचत तर अप्रतिम खेळ दाखविणाऱ्या खेळाडूचे तोंड भरून कोड कौतुक करणारे मनोज बेल्हेकर यांच्या रागविण्याचा कधी कोण्या खेळाडूला राग आल्याचं ऐकू येत नाही. खेळाडूवर प्रेक्षक वर्गातून बक्षिसांची खैरात होत असताना मनोज बेल्हेकर यांच्या समालोचनाने प्रभावित होत उपस्थित मान्यवर मनोज बेल्हेकर यांना देखील बक्षिसे जाहीर करताना दिसून येतात. गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवून घेतलेल्या मनोज बेल्हेकर यांना स्पर्धेत भाग घेतलेल्या 12 संघातील प्रत्येक खेळाडूंची नावे, त्यांच्या खोडी आणि विशेष गुण या सर्वांची इत्थंभूत माहिती असल्याने कोणता खेळाडू काय खेळ दाखविणार याचा सामन्याच्या आधीच अंदाज लावणारे मनोज बेल्हेकर शिर्डीतील सर्वच पक्षीय नेते मान्यवर यांचे स्वागत देखील कोणत्या नावाने हाक मारत करावे याचं कौशल्य आत्मसात केलं असून खरोखर शिर्डी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा यशस्वी होण्यात युवा शिर्डी ग्रामस्थांसह या बहारदार समालोचन मनोज बेल्हेकर यांच्या तितक्याच तोलामोलाचा खारीचा वाटा नक्कीच आहे. यावेळेस परत एकदा आपण पाहतोय असेल एक डॉट बॉल, लाजवाब गोलंदाज. आदरणीय आमचे प्रवीण जाधव साहेब जे आहेत, मी शिर्डीमध्ये समालोचनात ज्या वेळेस आलो ना त्यावेळेस माझ्यासाठी बक्षिसांची खैरात केलेली. त्या आदरणीय प्रवीण जाधव यांच्या वतीने परत एकदा माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आले, त्यांना मनापासून धन्यवाद. 4 बाद 29, 13 चेंडू 50. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू बसला लोंगणला, सीमा रेषेच्या बाहेर आहे. शिवरायांची तळपती तलवार, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, खणखणीत षटकार. शेवटचे 12 चेंडू आणि 43 धावा, आणि शेवटचे किती मिनिटं बाकी आहेत? ओनली 2 मिनिट्स. हे षटक कंप्लीट करण्यासाठी 2 मिनिटं शिल्लक राहिले साई 11 शिर्डी या संघाकडे. गोलंदाजीवरती एकदा आपण पाहूया. गोलंदाज आलाय बबलू पठाण. इथे गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला रणजित, जबाबदारी स्वीकारली रणजित फराटे याने. आणि हा फॅन फॉलो कोणाचा आहे? अमोल डुबेचा आहे. बक्षीस रणजित फराटेला आहे. इथे फुल टॉस, जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत,
गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.